वाक्य देणारे आम्हीच आहोत, हे सांगणारे आम्हीच आहोत. पण ज्या मराठ्यांनी सातत्याने आंदोलन बदनाम केलं त्यांनी कमीत कमी आमच्या आया बहिणींची माफी मागितली पाहिजे होती. आमची ती म्हणणं होतं. आणि आम्ही ते लाड यांना सांगण्याकरता रामा इंटरनॅशनलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला डिटेन करण्यात आलं. आमच्यावर त्या ठिकाणी नजरकैदेमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. पण साधं लाड यांनी अजूनही मराठा समाजाची माफी मागितली नाही. उद्या 29 तारखेला कदाचित लाड येणार आहेत. लाड यांनी मनोज जरांगे यांना सुद्धा सांगितलं की मी येतोय आंदोलनामध्ये, जर का देवेंद्र फडणवीसांनी या मागण्या तुमच्या 100% मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी 29 तारखेला मराठा आमदार म्हणून, जातीवंत मराठा म्हणून मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि तुमच्यासोबत उपोषणाला बसेल, असं त्यांनी त्या ठिकाणी शाश्वती दिले. उद्या ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. पण माझे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रसाद लाड भाऊंना विनंती आहे, कारण मनोज दादा त्यांना भाऊ म्हटले, त्या भाऊंना आमची विनंती आहे की भाऊ, लाडूचा प्रसाद आता संपला असेल तर आता मराठा म्हणून तुम्ही मराठा समाजाच्या आया बहिणींची, मराठा समाजाच्या आंदोलकांची आपण एकदा माफी मागा आणि मग आंदोलनाच्या त्या विचारमंचावर, पवित्र विचारमंचावर आपण सहभागी व्हा. अन्यथा तुमचा तो अधिकार नाही, कारण तुम्ही भाजपचे आणि फडणवीसांचे खास व्यक्ती आहात. तुमचे कुठेतरी आर्थिक काही गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत, याच्याकरता तुम्ही देवेंद्र फडणवीसांची वकिली करण्याकरता अंतरावलीत आले होतात. अन्यथा आमचा तुम्हाला